सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांची बिले गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून थकीत असल्याने ठेकेदारांची आर्थिक कोंडी झालेली आहे। शासनाकडून वेळेवर बिले न मिळाल्याने संतप्त ठेकेदारांनी आज नाशिक जिल्हा शासकीय संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम भवन येथे लाक्षणिक आंदोलन केले। मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे तब्बल 70,000 कोटी रुपये तर जलजीवन मिशनचे 90,000 कोटी रुपयांची बिले थकीत आहेत। त्यामुळे अनेक ठेकेदारांवर कर्जाचा बोजा वाढलेला असून विकास कामांवर परिणाम होतो आहे। लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्यामुळे इतर विकास कामांना अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आणि या आंदोलनात 100हून अधिक ठेकेदार सहभागी झाले होते। ठेकेदारांनी शासनाला निवेदन देत तात्काळ बिले मंजूर करण्याची मागणी केली। तसेच 15 ऑगस्ट रोजी नाशिक विभागातील सर्व ठेकेदारांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पुढील काळात आंदोलन उग्र होईल असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।